3 वेळा केला होता जीव संपवण्याचा प्रयत्न. टॉप स्टोरी टेलरमध्ये घेऊन आलोय. वर्ल्ड कप 2023 मध्ये धुमाकूळ घालणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. जाणून घेऊया वडिलांचं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या शमीची कहाणी. वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीची कारकिर्दीची सुरुवात सोपी राहिली नाही. शमीला हा टप्पा गाठण्यात त्याचे वडील तैसीफ अली यांची मोठी भूमिका आहे. तैसीफ अली यांना वेगवान गोलंदाजीची आवड आणि कौशल्य होते, मात्र त्यांची ही प्रतिभा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे दबून राहिली. त्यानंतर तैसीफ यांनी आपल्या मुलामध्ये म्हणजेच मोहम्मद शमीमध्ये आपल्या प्रतिभेची चमक पाहिली आणि त्याला मुरादाबादमधील क्रिकेट प्रशिक्षकाकडे घेऊन गेले. त्याचे वेगवान चेंडू पाहून शमीचे प्रशिक्षकही चकित झाले. शमीचा जन्म उत्तर प्रदेशात असूनही त्याच्या राज्यात अंडर-19 संघात त्याची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार तो कोलकाताला गेला आणि तिथे डलहौसी क्रिकेट क्लबकडून खेळू लागला. यावेळी बंगाल क्रिकेट असोसिएशन माजी सहाय्यक सचिन देवरथ त्यांच्या गोलंदाजीने प्रभावित झाले. यानंतर त्याने शमीला मोहन बंगाल क्लबमध्ये पाठवले. तेथे भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने त्याला गोलंदाजी करताना पाहिली आणि त्यानंतर शमीने बंगालच्या रणजी संघात स्थान मिळवले. 3 सप्टेंबर 1990 रोजी अमरोह उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या मोहम्मद शमीने 6 जानेवारी 2013 रोजी दिल्लीतील अरुण जेटल स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 100 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ODI सामने खेळले आहेत आणि 194 विकेट घेतले आहेत. त्याचप्रमाणे त्याने 64 कसोटी सामन्यात 229 विकेट घेतल्या आहेत. T20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर शमीने 23 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत. वडिलांचं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या शमीने का 3 वेळा केला होता जीव संपवण्याचा प्रयत्न, हे जाणून घेऊया टॉप स्टोरी टेलरच्या पार्ट 2 मध्ये. असेच खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच आमचे नवीन आलेल्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळेल.